सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आणि शेतकरी आरक्षणाबाबत एकही शब्द न बोलता त्यांची घोर फसवणूक केली। या प्रश्नावर आंदोलन उभं करू असा इशारा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे। माजी उपसभापती हरीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीदेवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी इथल्या त्यांच्या फार्म हाऊसवर मंगळवारी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुरडा पार्टीचं आयोजन केलं होतं। या हुरडा पार्टीला आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, भीमाशंकर जमादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, महापालिका काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड या बड्या नेत्यांसह होडगी जिल्हा परिषद गटातील होडगी स्टेशन, औज, यत्नाळ, शिरवळ, आचेगाव, आहेरवाडी, फताटेवाडी, बंकलगी, कणबस, हिपळे या जिल्हा परिषद गटातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी ज्येष्ठ नेते शिंदे यांनी गरम गरम हुरड्याचा मनापासून आस्वाद घेतला। उपस्थित नेतेगणांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। यानंतर उपस्थित नेतेगणांनी जेवणाचा आस्वाद घेतला। यावेळी पाटील परिवाराच्या वतीनं ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा माजी उपसभापती हरीश पाटील यांनी सत्कार केला। यावेळी युवा नेते विनोद पाटील, संदीप पाटील, शिवराज पाटील, विकास पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। हुरडा पार्टी निमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी शिंदे यांनी संवाद साधताना अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या। दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडलं। नरेंद्र मोदी हे सोलापूरला नुकतेच येऊन गेले। त्यांनी मोठ्या गप्पा मारल्या, मात्र त्यांनी शेतकरी तसंच धनगर आरक्षणाबाबत एक चकार शब्दही काढला नाही। त्यांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली असून या प्रश्नावर आम्ही आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। नाही, त्या समस्या हे त्याच्यामध्ये सिमेंट कारखान्याच्याही समस्या आहेत, नुसतं एनटीपीसीच्या नाही आहेत। ते सिमेंट कारखाने हे काही मी त्यावेळेस नव्हतो, पण त्यांनी अग्रीमेंट वगैरे केलेलं आहे। पण एकदा आमच्या हातामध्ये इथला आमदार खासदार असला तर ते प्रश्न सोडवायला ताबडतोब संधी मिळते। तर तशा प्रकारची संधी आज नाही, परंतु तरी आम्ही त्या लोकांशी बोलू, त्याच्या मॅनेजमेंटशी आम्ही बोलू, सिमेंट कारखान्यांशी, आणि त्याही प्रश्नामध्ये आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू। एनटीपीसीच्या बाबतीत खूप समाधानी लोक आहेत। इथं पाणी खूप झालेलं आहे आणि अर्थव्यवस्था वाढलेली आहे इथली। मग मी तर नेहमीच परवा तर म्हटलं, आमचे प्रधानमंत्री इथं सोलापुरात आले, मोठमोठ्या गप्पा मारून गेले, पण शेतकरी आणि धनगर समाज हे दोन अतिशय नाजूक प्रश्न, त्यांनी त्याला काय एक शब्द सुद्धा उच्चारला नाही। बरं, एका या सोलापूर शहरामध्ये आल्यानंतर दुष्काळाची परिस्थिती, त्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी ते काय एक शब्द देखील बोलले नाहीत, म्हणून ह्याच्याकरता आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल। या प्रसंगी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक रमेश बावी, माजी उपसभापती शिवयोगी बिराजदार, होडगीचे माजी सरपंच उत्तम पाटील, गुरुनाथ बिराजदार गंगदे, होडगी स्टेशनचे माजी सरपंच सुभाष पाटोळे, आहेरवाडीचे युवा नेते योगीराज दिंडोरे, कुंभारीचे अप्पासाहेब बिराजदार, सोसायटीचे चेअरमन राजशेखर सगरे, फताटेवाडीचे राजेंद्र राठोड, राजू जाधव, औजचे विठ्ठल दोडतले, रामदास पाटील यांच्यासह होडगी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।